हा येस लास्ट पॉइंट आठवतोय का? सर अपॅरंट वेटच्या केस झाले होते काही. हम्म अपॅरंट वेट मध्ये काही केसेस सांगितले होते तुम्ही. लिफ्ट मूव्हिंग अपवर्ड विथ acceleration E. What is the reaction to apparent weight? Capital R is equal to काय? M inside the bracket G plus E. डाऊनवर्डला जात असेल तर M inside the bracket G minus E. बरोबर आहे ना? आणि मूव्हिंग युनिफॉर्मली अपवर्ड किंवा डाऊनवर्ड और ॲट रेस्ट त्यावेळेस R is equal to mg because acceleration is equal to 0, apparent weight is equal to actual weight. And last one, when lift is freely falling, त्यावेळेस reaction किती? 0. याचा अर्थ आहे apparent weight किती? That is the 0. Next point आहे conservation of linear momentum. Conservation of linear momentum. Linear momentum. Conservation of linear momentum. कॉन्झर्वेशनचा अर्थ काय? कॉन्झर्वेशनचा अर्थ काय? तर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. मग मला सांगा न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार F इज इक्वल टू काय असते? dp बाय dt असते. आणि जर F इज इक्वल टू 0 त्याचा अर्थ एक्सटर्नल फोर्स ऍड होत नसेल तर dp बाय dt ची किंमत कितीची? दॅट इज 0. राईट. मग डेरिव्हेटिव्ह p चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम कोणत्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 कधी असतो? ज्यावेळेस ते फंक्शन कॉन्स्टंट असतं. याचा अर्थ p इज इक्वल टू कॉन्स्टंट. p इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे p कधी कॉन्स्टंट येतो? जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल. जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर त्या सिस्टीमचा लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट असतंय. त्यालाच आपण कॉन्झर्व्ड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्झर्व्ड. म्हणजे अक्षय. अक्षय मीन्स कॉन्स्टंट. आणि म्हणून स्टेटमेंट काय? इफ देर इज no external force acting on a system then the total linear momentum of a system is a conserved or constant when no external force if there is no external force acting on the system then the total linear momentum of that system is conserved. त्या सिस्टीम मध्ये अनेक पार्टिकल असतील. प्रत्येक पार्टिकलचं लिनियर मोमेंटम समजा वेक्टर p1 इज इक्वल टू m1 वेक्टर v1 वेक्टर p2 इज इक्वल टू m2 वेक्टर v2 डॅश असे n पार्टिकल असतील तर pn इज इक्वल टू mn इंटू वेक्टर vn. तर टोटल सिस्टीमचं मोमेंटम किती? वेक्टर आहे म्हणलं वेक्टर p इज इक्वल टू वेक्टर सम वेक्टर p1 प्लस वेक्टर p2 प्लस डॅश प्लस वेक्टर pn. हे टोटल मोमेंटम कुणाचं? सिस्टीमचं. बट वी नो दॅट F इज इक्वल टू काय? dp बाय dt.
आणि ई काय म्हणतो तो, नो एक्सटर्नल फोर्स, म्हणजे वेक्टर एफ इज इक्वल टू 0. याचा अर्थ एफ ची किंमत काय, dt बाय dt इज इक्वल टू 0. याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह कधी 0 असतो, जर फंक्शन कॉन्स्टंट असेल. याचा अर्थ वेक्टर पी इज कॉन्स्टंट. वेक्टर पी कॉन्स्टंट याचा अर्थ सिस्टीम मधल्या सर्व पार्टिकलच्या मोमेंटमची वेक्टर सम ही कशी, कॉन्स्टंट. दॅट इज अ कॉन्स्टंट और कॉन्झर्व्ड. म्हणजे थोडक्यात काय, इफ vector f is equal to 0, then vector p is equal to constant. Total momentum is the constant or the conserved or the conserved or the conserved. Okay. Then next, see here, derivation of, आता समजून घ्यायचं, derivation of law of conservation of linear momentum from Newton's third law. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी ही एक बॉडी ई, तिचा मास आहे m1 आणि u1 या व्हेलॉसिटीने चालली. ही बॉडी बी, तिचा मास आहे m2 आणि u2 या व्हेलॉसिटीने चालली. मला सांगा, जर एकाच लाईन वरती घ्या, लाईन कशी, एकाच लाईन वरती चालल्या त्या अशा, मग या ए या बॉडीचा वेग u1 व्हेलॉसिटी ही जर ग्रेटर दॅन u2 असेल, काय म्हणलं मी, u1 ग्रेटर दॅन u2 असेल आणि ह्या दोन्ही एका लाईन वरती मोशन मध्ये असतील, u1 ग्रेटर दॅन u2 असेल, तर व्हॉट हॅपन्स, u1 ग्रेटर दॅन u2 असेल तर काय होईल, मागची गाडी ए ही बी वरती जाऊन आदळेल. मग आदळती तर एकमेकांना ह्या टाइम ऑफ कोलिजन आदळताना या असे असतील. आदळल्याच्या नंतर फोर्स ऍक्ट होतो, बरोबर ना, आणि त्यानंतर ह्या परत सेपरेट होतात आणि त्यांचा वेग, ए चा वेग आपण v1 मानू आणि बी चा वेग हा v2 मानू. तिचा मास m1, हे मास m2. मग मला सांगा, हा पार्ट कधीचा आहे रे, हे कधीचं, बिफोर कोलिजन, आदळण्या अगोदर. हे काय, हे m1. हे काय, आदळल्यावर, ड्युरिंग कोलिजन, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. आणि हे काय, आफ्टर कोलिजन, आदळल्याच्या नंतर, सेपरेट झाल्याच्या नंतर. गंमत अशी, ज्यावेळेस हे आदळतो त्यावेळेस ए बी वरती फोर्स ऍक्ट करतो आणि बी ए वरती रिॲक्शन ऍक्ट करतो, अपोजिट डायरेक्शन, बरोबर आहे ना. मग ए ने बी वरती फोर्स ऍक्ट केला, तो राईटला, बी उलट्या दिशेने ए ला वापस ढकलेत,
रिॲक्शन देईल ती लेफ्टला, मग नेट फोर्स किती 0. आणि जर नेट फोर्स 0 असेल तर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लॉ नुसार बिफोरचं टोटल मोमेंटम, ड्युरिंगचं टोटल मोमेंटम आणि आफ्टरचं टोटल मोमेंटम कसं राहील, तर सेम इक्वल असतंय. पाहू आपण आता. एफ ए बी न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार एफ ए बी फोर्स कुणावरती ऍक्ट झालाय, ए वरती. कुणी ऍक्ट केलाय, बी वरती. फोर्स ए वरती ऍक्ट आहे, मग एच्याच व्हेलॉसिटी मध्ये बदल होईल, याचा अर्थ एच्याच मोमेंटम मध्ये बदल होईल. याचा अर्थ फोर्स ऍक्टिंग ऑन ए कुणी बाय बी इज इक्वल टू डी पी कुणाचा, ए चा मोमेंटम चेंज होईल डी टी. से दॅट 1. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, इक्वेशन नंतर देऊ आपण, डी पी सफिक्स ए इज इक्वल टू एफ ए बी इंटू डी टी. डी पी एचं मोमेंटम, एचं मोमेंटम हे फायनलचं काय, आफ्टर कोलिजन काय रे, M1 V1. चेंज काढताना वजाबाकी करायची असते. चेंज काढताना फायनल मायनस इनिशियल असते रे, इनिशियल असते नेहमी. फायनल आफ्टर कोलिजन काय, M1 V1 एच मायनस इनिशियल काय, M1 U1. ए ची फायनल व्हेलॉसिटी कोलिजन नंतरची V1 आहे आणि बिफोर कोलिजन U1 आहे. हे चेंज काढला कोलिजन मुळे, एफ ए बी इंटू डी टी. से दॅट इक्वेशन 1. सिमिलरली फोर्स ऍक्टिंग ऑन बी बाय ए, मग बी वरती जर फोर्स ऍक्ट होत असेल तर कुणामध्ये चेंज होईल, बी च्या मोमेंटम मध्ये, डी पी बी बाय डी टी. बरोबर आहे. मग डी पी बी इज इक्वल टू एफ बी ए इंटू डी टी. मग डीपी मीन्स चेंज इन मोमेंटम कुणाचा, बीचा. मग फायनल मोमेंटम बीचं किती, M2 V2 मायनस इनिशियल किती, M2 U2 इज इक्वल टू एफ बी ए इंटू डी टी. से दॅट 2. तो काय म्हणतो, डिराईव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रूव्ह करायचे, पण कोणता वापरून, न्यूटन थर्ड लॉ. मग बाय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या तिसऱ्या लॉ नुसार समजा हा ए जर बी वरती फोर्स ऍड करत असेल, एफ बी ए या दिशेत असा, तर हा बी याला रिॲक्शन देतो या दिशेत, या ए बी अपोजिट डायरेक्शन. समजा ही गाडी आणि हे जाऊन आदळ, याने याला फोर्स दिला, समजा हा बी हा ए, हा याला जाऊन ढकलेल, म्हणजे फोर्स कुणावरती ऍक्ट झाला, बी वरती, ए ने. पण तेवढ्याच याने तुमच्या समजा टू व्हीलर आहे आणि पुढे जाऊन धडकलो आपण, तर आपल्या गाडीचा वेग कमी होतो, शॉक बसतो आपल्याला, तो बॅक साईडला. त्याचा अर्थ बी ने ए वरती फोर्स ऍक्ट केला, एफ ए बी. या दोघांच्या किमती सारख्या असतात न्यूटनच्या लॉ नुसार, डायरेक्शन कसं आहे, अपोजिट. याचा अर्थ एफ ए बी आणि एफ बी ए किमती सेम आहेत बट डायरेक्शन अपोजिट. म्हणून एक तर हे मायनस असेल याच्या किंवा हे मायनस असेल याच्या, त्यात निगेटिव्ह चिन्ह म्हणजे याच्या विरुद्ध डायरेक्शनला हा आहे. मग दोन्ही बाजूला मी dt ने मल्टिप्लाय केलं, एफ ए बी इंटू डी टी, सेम फॅक्टरने मल्टिप्लाय करतो, एफ बी ए इंटू डी टी.
मग एफ ए बी इंटू डी टी ची किंमत ही इक्वेशन 1 वर काय रे, m1 v1 मायनस m1 u1 इक्वेशन 1 वर मायनस याची किंमत काय ब्रॅकेट मध्ये लिहू, एफ बी ए इंटू डी टी काय किंमत आहे, m2 v2 मायनस m2 u2 राईट. मग m1 v1 मायनस m1 u1 इज इक्वल टू मायनसने आत मल्टिप्लाय केलं मायनस m2 v2 मायनस मायनस प्लस m2 u2. हा फॅक्टर प्लस आहे u चा, हा निगेटिव्ह u चा फॅक्टर तिकडे न्या, v एका बाजूला करा, m1 v1 प्लस हा पॉझिटिव्ह हा इकडे आणला, हा फॅक्टर इकडे आणला, हा इकडे आणला, निगेटिव्ह शिफ्ट करा, हा होईल m2 v2 इज इक्वल टू m2 u2 प्लस m1 u1. हेच मी डावं बरोबर उजवं आहे तर उजवं बरोबर डावं लिहितो, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. मला सांगा हे मोमेंटम कोणाचं, एचं, कधी आदळण्यापूर्वीचं, हे कोणाचं बीचं, आदळण्यापूर्वीचं बिफोर कोलिजन. सिस्टीम मध्ये किती पार्टिकल आहेत, 2. सिस्टीम मध्ये किती बॉडी, 2. मग बिफोर कोलिजन हे काय झालं, टोटल मोमेंटम झालं, सिस्टीम मध्ये 2च बॉडी. मग आदळण्यापूर्वी एचं मोमेंटम आणि बीचं मोमेंटम आणि प्लस केलं याचा अर्थ टोटल मोमेंटम, म्हणून टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन आणि हे काय टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. कसं राहिलं रे, कसं राहिलं, सेम, इक्वल मध्ये इक्वलचं चिन्ह याचा अर्थ सेम. याचा अर्थ जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही, एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत टोटल मोमेंटम कसं तर कॉन्स्टंट राहतं सिस्टीम. आणि म्हणून या ठिकाणी टोटल मोमेंटम बिफोर द कोलिजन is equal to total momentum after the collision. Total momentum before the collision is equal to total momentum after the collision. ओके, एकदा या ठिकाणी पाहायचं, मी थोडं पॉज करतो. ऍप्लिकेशन आहेत कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम चे. काय कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय रे, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मोमेंटम काय, there is a linear total momentum before collision is equal to total momentum after the collision. ओके, ये वेक्टर फॉर्म है, ये वेक्टर है, हा वेक्टर है, हा वेक्टर. ओके, मग ऍप्लिकेशन काय, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन बेस्ड ऑन कशावरती अवलंबून, बेस्ड ऑन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम आपल्याला 10th पर्यंत कुठेतरी झाले असेल, तुम्हाला झालंय का रे ते, रिकॉइल ऑफ गन, रिकॉइल ऑफ गन झालंय का कुठं, फर्स्ट ऍप्लिकेशन रिकॉइल ऑफ गन.
recoil of a gun. See here, समजा या ठिकाणी ही गन आहे. मला काय चित्र येत नाहीत, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला. ही गन आहे, बरोबर आहे का? गन. मग आपण ही गन थोडी मोठी म्हणून MG म्हणून, G फॉर गन. आणि या गन मध्ये ही काय बुलेट आहे, ही अशी बुलेट असते, गोळी. मास ऑफ बुलेट MB. आता मला सांगा, तुम्ही फायर नाही केली आणखी गन, गन मधून बुलेट फायर नाही केली, याचा अर्थ गनचा वेग किती? अरे गनचा वेग किती? 0 आणि बुलेटचा 0 0. मग ही बिफोर फायर्ड आणि इकडे आफ्टर फायर्ड. या ठिकाणी ही गन आपण व्हेलॉसिटी त्या गनची जरी पुढे दाखवली, तुमचा आन्सर निगेटिव्ह आलं, याचा अर्थ तुम्ही दाखवलेल्या डायरेक्शनच्या अपोजिट ही गन. ओके. मग या गनचा वेग, मी इकडं गनचा म्हणतोय, व्हेलॉसिटी ऑफ गन, मास ऑफ गन. गोळी याच्यापासून, बुलेट याच्यापासून सेपरेट होईल. ही बुलेट सेपरेट झाली, ही मास ऑफ बुलेट, आणि ती चालली व्हेलॉसिटी ऑफ बुलेट बी या वेगाने. समजा मी इथं डायरेक्शन दाखवताना राईट साईडला दाखवली, पण माझ्या VGचं उत्तर मायनस आलं, याचा अर्थ ती वापस जाईल. आपल्यालाही माहिती आहे रिकॉइल होती, बॅक साईडला जाते, बरोबर आहे का? पण डायग्राम मध्ये दाखवताना तुम्ही अशी दाखवली आणि तुमचं उत्तर निगेटिव्ह आलं, याचा अर्थ तुम्हाला कळलं पाहिजे की आपण दाखवलेल्या दिशेच्या विरुद्ध दिशेला तिची मोशन आहे, याचा अर्थ ती वापस येते म्हणजे रिकॉइल होती. मग मला सांगा, बाय कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, बिफोर फायर्ड, मोमेंटम बिफोर कोलिजनच्या ऐवजी मोमेंटम बिफोर फायर्ड, आणि मोमेंटम आफ्टर फायर्ड. आता मोमेंटम बिफोर फायर्ड काय? मास ऑफ गन इंटू तिची वेलॉसिटी किती रे? 0. मास ऑफ बुलेट, तिची वेलॉसिटी किती? 0 इज इक्वल टू मास ऑफ गन, तिची वेलॉसिटी VG प्लस मास ऑफ बुलेट इंटू VB. मास हे स्केलर असते. मग 0 + 0 इज इक्वल टू MG इंटू VG प्लस MB इंटू VB. तुम्हाला गनची वेलॉसिटी काढायची. मग हा इकडं पाठवला 0, हा इकडं मायनस MB VB इज इक्वल टू MG इंटू VG. याचा अर्थ मायनस MB VB इज इक्वल टू MG VG. VG इज इक्वल टू मायनस MB डिवाइडेड बाय MG
इंटू व्हीबी. याच्यात वेक्टर कोण आहे? हा वेक्टर कोण आहे? हा वेग कुणाचा? बुलेटचा. हा वेग कुणाचा आहे? गनचा. आफ्टर फायर. मग जर व्हीबी या राईटला चालला असेल तर व्हीजी वेग, गनचा वेग, त्याची दिशा निगेटिव्ह आहे कुणाच्या? व्हीबीच्या. मग जर व्हीबीच्या निगेटिव्ह असेल तर ही गन या बाजूला जाईल, रिकॉइल होईल, वापस येईल. बरोबर आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट कधी कधी हे असंही दाखवलं जातं रे, व्हीजी मी तुम्हाला कळण्यासाठी बी फॉर बुलेट, जी फॉर गन. काही वेळेस ही गनचा स्पीड कॅपिटलने दाखवतात, मायनस बुलेट लहान असते म्हणून स्मॉल एम, गन मोठी म्हणून कॅपिटल एम, इंटू या ठिकाणी स्मॉल व्ही. तुम्हाला याच्याहून कळलं पाहिजे, जे मोठं आहे ते गनचं आहे आणि जे लहान अक्षर आहेत ते बुलेटचे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही असं जी फॉर गन, बी फॉर बुलेट असं लक्षात ठेवलं तरी चालतंय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगा, प्रोडक्ट जर कॉन्स्टंट असेल, आता मॅग्निट्यूड घेऊ आपण, एम जी व्ही जी इज इक्वल टू एम बी व्ही बी आलं. बरोबर आहे का? प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ या दोघांमध्ये मास आणि व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन काय? व्ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एम. मग मला सांगा, बुलेटचं मास हे गनच्या मास पेक्षा कसं आहे? कमी. मग व्हेलॉसिटी ऑफ बुलेट इनव्हर्सली असल्यामुळे ज्याचं मास कमी त्याचं व्हेलॉसिटी जास्त. म्हणजे गनचा वेग, गन वापस येत नाही असं नाही, येते, पण गनचा वेग काय असतोय? कमी असतोय बुलेट पेक्षा. समजा हा रायफल घेऊन हा जवान उभा आहे आणि या जवानने या रायफल मधून गोळी फायर केली, ही बुलेट फायर केली, ही एमबी सीबी या वेगाने. त्यावेळेस गोळी पुढे जाती, त्यावेळेस ही जी रायफल आहे ही या जवानाच्या खांद्याला या बाजूला वेग ऍड करते, ती असती गनचा वेग. गनच्या वेगाने आदळते, म्हणजे त्या जवानाच्या खांद्याला हा धक्का बसतो, बॅक साईडला ढकललं जातं. मला सांगा, या रायफलचा किंवा या गनचा वेग त्या बुलेटच्या वेगाने जर असेल, तुम्हाला माहितीये बुलेट जर लागली, फायर केलेली, तर माणूस मरतोय. मग जर ही रायफल बुलेटच्याच वेगाने बॅक साईडला आली तर माणूस कशाला, खांदा कशाला राहील? तुटून जाईल ना, किंवा खांद्यात गोळी जाईल, म्हणजे रायफलच घुसन खांद्यात. मग त्या रायफलचा जे मोमेंटम आहे, जो संवेग आहे, जो आघात आहे, तो कमी जाणवण्यासाठी रायफलचं मास जास्त असतं आणि त्यामुळं रायफल किंवा गनचा वेग त्याच्यामुळं काय होतो? कमी जाणवतो आणि कमी वेगाने ती गन काय होते? आदळते. कळलं? अरे कळलं की नाही? हो सर. हो सर. मग आता हे झालं कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं एक ऍप्लिकेशन प्रॅक्टिकल. आता मी दुसरं ऍप्लिकेशन सांगतो, त्याच्यात तुम्ही सांगायचे सेकंड ऍप्लिकेशन. हा जवान आहे, ह्या जवानाच्या हातात ही रायफल दिली, हे रायफल आहे आणि त्याला गोळी फायर करायची, तर त्याला त्याचा कॅप्टन ऑर्डर, समजा याला काही कळत नसेल, या जवानाला जर फायर करताना काही चूक होत असेल तर त्याचा कॅप्टन याला काय सांगतो? रायफल किंवा ती गन
जास्त फोर्सने टाईट पकड, टाईट. कशी पकडायला सांगतो? टाईट. गन हेड टाईटली, टाईटली. त्याच्यामुळं काय होईल रे? त्याच्यामुळं मास ऑफ मॅन प्लस मास ऑफ गन काय होईल? एकच सिस्टीम म्हणून काम करते. दोन एकजीव, आपल्या भाषेत दोन एकजीव करायचे म्हणजे टाईट पकडायचे. म्हणजे गोळी फायर केल्याच्या नंतर मास किती झाला? आता टाईट पकडल्यामुळं गनचा मास आणि माणसाचा मास असं टोटल मास होईल, बरोबर ना? मग ते मास काय झालं? ते मास काय झालं? इन्क्रीज झालं. आणि मास इन्क्रीज झाल्यामुळं काय होईल रे? व्हेलॉसिटी काय होते? पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एम असतं. मास इन्क्रीज झाल्यामुळं त्या गनचा वेग कमी जाणवेल. गनचा वेग काय होईल? कमी जाणवेल. आणि म्हणून ऍप्लिकेशन आहे व्हाईल फायरिंग बुलेट the gun should be held म्हणजे पकडणे, held tight to the shoulderला टाईट पकडायचे असते. the recoiling gun म्हणजे वापस येणारी गन, recoiling gun can hurt म्हणजे धक्का जोरात लागतो. हर्ट कशाला? हर्ट द शोल्डर. इफ द गन, जर तुम्ही गन टाईट पकडली, इफ द गन हेड टाइटली देन बॉडी म्हणजे त्या व्यक्तीची बॉडी अँड गन ऍक्ट्स वन सिस्टीम, एकच सिस्टीम म्हणून काम करते. त्यामुळं काय होईल? टोटल मास बिकम्स लार्ज. आणि जर टोटल मास लार्ज झालं तर रिकॉइल व्हेलॉसिटी काय होईल? कमी होईल. अँड देन रिकॉइल व्हेलॉसिटी becomes small. ओके. तिसरं ऍप्लिकेशन आहे, 10:58 झाले. मॅथमॅटिक्सचे हे असेल रे, मॅथमॅटिक्स वाले लिहूवा. तिसरं ऍप्लिकेशन चालता सांगतो, डबल आपण उद्या सांगू. शोर मीन्स काय? शोर मीन्स काय? किनारा. इकडं वॉटर आहे, समजा समुद्र आहे, हा समुद्र, दॅट इज द सी. आणि हे पाणी. बोट इथं आली असती कडेला आणि तुम्ही बोटेत फिरायला गेलतात, इथं तुम्हाला उतरायचे, इथं बोट येऊन थांबली, बरोबर आहे का? मग तुम्ही काय केली? उडी मारली या दिशेला, व्ही या वेगाने. मग मला सांगा, तुमचं मोमेंटम mv या दिशेला असेल तर या बोटीचा mv कोणत्या दिशेला जाईल? या दिशेला. कारण टोटल बेरीज काय व्हायला पाहिजे? 0. कारण थांबली त्यावेळेस टोटल मोमेंटम किती?
झिरो आहे. त्यामुळं आफ्टर जम्प तुम्ही राईट साईडला उडी मारत असाल तर बोट जाग्यावर उभा राहत नसते, कारण या मोमेंटमला कॅन्सल करण्यासाठी या बोटीला बॅक साईडला जावं लागतं. कळलं का? कारण हो सर कळलं. उडी मारण्या अगोदर टोटल सिस्टीमचं मोमेंटम किती, त्या बोटीचं मास आणि त्या बोटीचा वेग प्लस त्या माणसाचं मास इंटू त्या माणसाचा वेग, दोघंही स्थिर आहेत. त्यामुळे टोटल मोमेंटम झिरो. मग उडी मारल्याच्या नंतर बोट आणि त्या माणसाचं एकमेकांपासून सेपरेट झाल्यावर टोटल मोमेंटम झिरो व्हायला पाहिजे. हेही वेग इकडं असेल आणि बोट बी इकडे येत असेल तर दोन्हीची बेरीज झिरो येणार नाही, डायरेक्शन अपोजिट असली पाहिजे. मग या व्यक्तीने इकडे उडी मारली ही या वेगाने, तर तेवढ्याच वेगाने जात नाही, तेवढ्या मोमेंटमने जात, कारण याचं मास जास्त आहे तर कमी वेगाने जात. आणि म्हणून पहा तुम्ही, कधी बी तुम्ही नावेतून खाली उतरताना तुम्हाला भीती वाटते जरी नाव कडेला आली, कारण तुम्ही उडी मारायला लागलात की नाव मागं सरकायला सुरुवात करते आणि मध्ये गॅप पडतो आणि मग तुम्हाला वाटतं आपण नदीत किंवा त्या पाण्यात पडतो. परत आपण वापस जातो. आपण परत वापस मागे सरकलो की नाव परत कडेला येते, कारण टोटल मोमेंटम झिरो ठेवण्याचा प्रयत्न करते. टोटल मोमेंटम झिरो ठेवण्याचा प्रयत्न करते. ओके, वी कॅन स्टॉप हियर. ओके, बाय ऑल ऑफ यू. सर गाडगीला आज नेट प्रॉब्लेम होता त्यामुळे ती जॉईन नाही झाली. हा